सोलापूर महानगरपालिकेचे पक्षनेते आणि सर्वांना ठाऊक आहे मी अण्णा म्हणून त्यांना संबोधित करत होते आणि त्यांनी सभागृहात पक्षनेते म्हणून विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी चांगलं काम करत होते. काम करत असताना मी नेहमी अण्णाची पाठीशी उभा राहिले आणि मी कधी कल्पना पण केलं नाही आहे की मी त्यांना कुठल्याही गोष्टीचा विरोध करू. पण आज खूप वर्षांनी जवळजवळ आता महापौर 2017ला झाले होते तेव्हापासून जे काय घडलं आहे हे पूर्ण सोलापूर शहर बघितलेलं आहे. त्याला परत परत तेच बोलणं काही योग्य नाही. आता सगळे अण्णा पण बोलले आणि निंबरीव भाऊजी पण बोलले, तिथे सगळे बोललेले आहेत. हे करत असताना ज्यावेळेस माझ्या घरी त्यांनी असं अण्णांनी आपल्या माझ्या छोटंसं घर बनशेट्टी अप्पाचे परिवार, एक झोपडीमधलं एक छोटंसं घर आणि एक निस्वार्थपणाने काम करणारा हा परिवार, आणि आज अण्णा आले तर मी त्यांना स्वागतच करणार. माफ तर मी कधीच केले, कधी मी त्यांना माफी नाही असं म्हटलंच नाही. त्यांनी मला तरी पण अण्णा खूप वेळा ठिकाणी भाषणात म्हणले, माफी मागितले, पण मी कधीच त्यांना म्हटलं नाही की तुम्ही माफी मागावं. कारण भाऊ असतोय, एखाद्या वेळेस बहीण पण चुकत असते, भाऊ पण चुकत असते, त्याला माफी एका कुटुंबात राहणाऱ्यांना माफी नाहीच आहे. आज मग भाऊ घरी आलाय, सन्मानाने मी त्यांचं स्वागत करणार आहे. आणि जे काही घडलं, जे काही घडवलं त्याच्यात न जाता आज त्यांची सर्व ते जे भाऊजी आहेत, त्यांचे मित्र दोस्त आहेत, ते एकत्र आले ह्याचीच मला खूप मोठी आनंद आहे. कारण त्यांनी ज्यावेळेस तुटले होते, सगळे वेगवेगळे झाले होते, तेव्हा फारसा कोणाला त्रास झाला नाही. पण त्यांच्याजवळ त्यांचे जे मी श्रीशैला खूप चांगलं ओळखते, माझं मिस्टर असल्यामुळे अण्णांचा स्वभाव काय आहे मला माहीत होतं, निंबरीव भाऊजी काय आहेत, त्यांनी काय सुरेश अण्णांच्या बद्दल सांगितले होते ते जयश्री वहिनीला पण माहिती होते. अशा आम्ही सगळे एकत्र कुटुंब होतं. पाटील परिवार, बनशेट्टी परिवार, निंबरी परिवार, असे सगळे आमचे दोस्त एक सारखे होते. असताना असं एकदम आमच्यावर कोसळलं आणि थोडे दिवस आम्ही खूप डिस्टर्ब झालो, मुलापासून डिस्टर्ब झालो. पण त्या सावरत आम्ही चांगलं वाटेवर गेले. आणि आज मला असं वाटतं की अण्णांनी काय केलं काय नाही मला माहीत नाही, त्यात मी जाणार पण नाही आहे. आज त्यांनी स्वतःहून माझी घरी आले आणि वर्ष 1.5 वर्ष माझे मुलं पण डिस्टर्ब झाले होते. आता तुमची भाची इथं नाही येणार, अमेरिकेत आहे, एक डॉक्टर झाली. पण एकंदरच एक चांगलं वातावरण माझ्या घरात आहे, आता अजून पण आहे. इथं कुठल्याही राजकारणाचा विषय नाही आणि कुठलं काय नाही आहे. त्यांनी दोस्त एकमेकाला भेटले, हे खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. आणि हे सर्वांनी घ्यायला पाहिजे की चुकलं तर चुकलं म्हणण्याचं धाडस पण असायला पाहिजे. हे जे असेल तर सुरेशांना असतील. आणि मग ह्याच्यात मला काही जास्त बोलायचं नाही आहे. आणि भविष्यात जे काही राजकारणात काय घडामोडी चालते, बहीण म्हणून कृष्ण कसं सारथी म्हणून राहतोय अर्जुनाला, तसं बहिणीला सारथी